महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या नगरीसाठी महायुती सरकारने तब्बल 1866 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या अथक पाठपुराव्यामुळे हे ऐतिहासिक यश मिळालं। याबद्दल भाजपा नेते विनोद पिंटू गंगणे यांच्या वतीनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। तुळजापूरच्या विकासाला नवी दिशा देणारा हा निर्णय महायुती सरकारने घेतल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकास कामांना आता गती मिळणार आहे। यामध्ये शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा आणि धार्मिक स्थळांचं सुशोभीकरण अशा विविध कामांचा समावेश आहे। या ऐतिहासिक निधीमुळे तुळजापूर हे एक आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। भाजपा नेते पिंटू गंगणे यांनी यावेळी बोलताना आमदार राणा पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे विशेष आभार मानले। हा निधी तुळजापूरच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल आणि महायुती सरकार तुळजापूरच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे असंही त्यांनी सांगितलं। आज अर्चना पाटील आपल्या सोबत आहेत। ताई, कसं बघता हे सुवर्ण सर? नाही, आज एवढा सुंदर कार्यक्रम झाला। एक तर तुळजापूरचे आमदार होणं हेच भाग्याचं म्हणजे आईने दिलेला आशीर्वाद आहे आणि आमच्यासाठी एक खूप मोठी पदवी आहे। आणि फक्त आमदार होऊन नाही, पण आज तुळजाभवानी मंदिराची वीट राणादादांच्या हस्ते रचली जातीये। तिथल्या परिसराचा कायापालट होतोय, याच्यासारखं भाग्य नाही। आणि नरेंद्र मोदी साहेब असतील, त्यांनी आपल्याला प्रसाद योजनेमध्ये आपलं तुळजापूर घेतलं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी भरभरून हात मोकळा करून जवळजवळ 2000 कोटी रुपयांचा निधी मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी दिला। ही साधी गोष्ट नाहीये। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीमध्ये या ठिकाणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला होता। हा सत्कार कशासाठी करण्यात आला, काय संकल्प होते? आतापर्यंत तुळजापूर शहरासाठी गेल्या 15 वर्ष झाले दादाच्या माध्यमातून ही भरपूर शहराचा विकास झाले। अनेक वेळेस आपण शहरात फिरलेला तुम्हाला माहिती आहे, पण आज आई तुळजाभवानीच्या म्हणजे मंदिर विकास व शहर विकासासाठी दादाने जे भरघोस निधी मंजूर करून घेतलेला आहे की त्याच्यामुळं आम्ही सर्व पदाधिकारी तुळजापूर शहरवासियांच्या वतीने हा सत्कार ठेवलेला होता की दादांना ऊर्जा यावी आणि लवकर काम तुळजापूरचं चालू व्हावं। आणि आमचे काही मित्र आहेत त्यांना नकारात्मक जे विचार आहे, आज वरुण राजाने सुद्धा त्यांना सकारात्मक चमत्कार दाखवला आहे। त्याच्यामुळं आई भवानीच्या ही विकास कामाची सुरुवात लवकर झाली आहे आणि आता लवकर पूर्ण होणार आहे। प्रतिनिधी अयूब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।